विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 9च्या गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 7 सांख्यिकी या प्रकरणातील सराव संच 7.3 ची काही उदाहरणे सोडवणार आहोत। प्रश्न पहिला दिलाय 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा। दिलेला वर्ग आहे 20 ते 25। 20 ते 25 आता दिलेला कोणताही वर्ग असेल त्याची जी सुरुवातीची मर्यादा असते ती असते खालची मर्यादा आणि नंतरची जी मर्यादा असते ती असते वरची मर्यादा। आता इथं 20 ते 25 हा वर्ग आहे म्हणून खालची मर्यादा 20 ते 25 या वर्गाची खालची मर्यादा तुम्हाला सांगता येईल खालची मर्यादा आहे 20 बरोबर 20 आणि 20 ते 25 या वर्गाची 20 ते 25 या वर्गाची वरची मर्यादा बरोबर 25। आता असा कोणताही वर्ग असेल उदाहरणार्थ 10 ते 15 तर या वर्गाची खालची मर्यादा 10 आणि वरची मर्यादा 15। 30 ते 35 या वर्गाची खालची मर्यादा 30 वरची मर्यादा 35। 40 ते 45 या वर्गाची खालची मर्यादा 40 वरची मर्यादा 45। आता तुम्हाला असा कोणताही वर्ग दिला तर त्या वर्गाची खालची मर्यादा आणि वरची मर्यादा लिहिता येईल। आता आपण सराव संच 7.3 मधला दुसरा प्रश्न पाहू। 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य लिहा। हा जो वर्ग आहे 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढायचा। म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वर्गमध्य बरोबर दिलेल्या वर्गाची खालची मर्यादा। खालची मर्यादा जो दिलेला वर्ग असेल त्याची खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा आणि या बेरजेला भाग द्यायचा आहे 2 न भागिले 2। आता खालची मर्यादा आहे 35 म्हणून लिहून काढू आपण 35 अधिक वरची मर्यादा आहे 40 भागिले 2। 35 अधिक 40 होतात 75 भागिले 2। आता 2 न 75 ला भाग देऊ। 2 न अगोदर 7 ला भाग देऊ। बे एक बे बेत्रिक 6 एक उरतो इथं घेतले तर 15 होतात तात्पुरते तर मग बे 7 14 एक उरतो तरीही मग उरलेल्या 1 ला 2 न भाग जात नाही म्हणून दशांश देऊ आणि उरलेल्या 1 वर 0 घेऊ दशांशाच्या बदल्यामध्ये मग 10 होतात बे पंचे 10 तर वर्गमध्याला 37.5। 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढला आणि तो आला 37.5। आता आपण पुढील प्रश्न सोडवू। प्रश्न क्रमांक 4 आहे खालील सारणी पूर्ण करा। इथं एक वारंवारता सारणी दिली आहे आणि या वारंवारता सारणीमध्ये वर्ग दिले आहेत 12 ते 13 वय वर्ष, 13 ते 14, 14 ते 15 वर्ष, 15 ते 16 वर्ष आणि ताळ्याच्या खुणा दिल्या। वारंवारता आपल्याला लिहायच्या आहेत। 12 ते 13 या वर्षासाठी या वयोगटासाठी ताळ्याच्या खुणा आहेत 1 2 3 4 5 म्हणून ही वारंवारता येईल 5। 13 ते 14 या 5 खुणा आहेत, या 5 खुणा आहेत आणि या 4 खुणा आहेत म्हणजे 5 अधिक 5 10 आणि 4 14। इथं मात्र आपल्याला ताळ्याच्या खुणा दिलेल्या नाही। इथं दिलेल्या आहेत ताळ्याच्या खुणा। या ताळ्याच्या खुणा आहेत 4 आणि एकूण वारंवारता 35 आहे। आता आपण यांची बेरीज करू। 14 अधिक 5 19, 19 अधिक 4 23 आणि एकूण वारंवारता आहे 35
मग 35 पैकी 23 आपल्याकडे इथं आहेत. इथली जी संख्या नाही ती 35 मधून 23 वजा केल्यानंतर जी संख्या येणार आहे ती संख्या इथली असणार आहे. म्हणून 35 वजा 23 तर राहतात 12. तर इथं वारंवारता असेल 12 आणि मग या सर्व वारंवारतेची बेरीज 35 येते. म्हणून इथं ताळ्याच्या खुणा काढू आपण. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1 2 म्हणजे 12 वारंवारतेसाठी या 12 ताळ्याच्या खुणा येतील. आता या सर्व वारंवारतेची बेरीज 35 आहे. 14 अधिक 5 19 19 अधिक 2 21 अधिक 10 31 आणि 4 35. तर असा प्रश्न क्रमांक 4 सराव संच 7.3 मधला तुम्हाला पूर्ण करता येईल. सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक 5. एका शाळेच्या हरित सेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणांची संख्या दिली आहे. खाली दिली आहे. इथं संख्या दिल्यात. प्रत्येक विद्यार्थ्यानं किती किती रोपं लावलेली आहेत याची संख्या आपल्याला इथं दिलेली आहे. यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करताना दिलेल्या प्राप्तांकातील सर्वात लहान प्राप्तांक आणि सर्वात मोठा प्राप्तांक यांचा आपल्याला विचार करावा लागतो. या प्राप्तांकाच्या संख्येमध्ये सर्वात लहान प्राप्तांक आपल्याला इथं 3 दिसतो आणि सर्वात मोठा प्राप्तांक हा 7 आहे. याला आपण त्या सांख्यिक सामग्रीचा विस्तार असं म्हणतो की दिलेल्या प्राप्तांकातील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांची वजाबाकी म्हणजे वर्ग विस्तार. तर इथं सर्वात लहान संख्या 3 आहे म्हणून प्रत्येकानं लावलेल्या रोपांची संख्या ही इथं घेऊ आपण. किती विद्यार्थ्यांनी 3 रोपं लावली? 3 4 5 रोपं लावलेली काही मुलं आहेत, 6 रोपं लावलेली काही मुलं आहेत आणि 7 रोपं लावलेली काही मुलं आहेत. आता 3 रोपं लावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मोजायची आहे. म्हणून हे 3 इथं एक खूण येईल. नंतर 5 5च्या समोर एक खूण करू. 7 या रीतीनं 6 4 3 तुम्ही एक एक अंक यापैकी निवडून घेऊ शकता किंवा या रीतीनं तुम्ही एक एक अंक घेऊन ताळ्याच्या खुणा करून वारंवारता आपल्याला लिहिता येईल. नंतर 5 4 3 नंतर आहेत 5 4 7 5 4 7 तर 5च्या समोर एक, 4च्या समोर एक आणि 7च्या समोर एक. 5 3 6 6 5 3 6 6 5 3 4 5 3 4 नंतर 5 7 3 5 5 7 3 5 5 7 3 आणि 5 नंतर 6 4 4 3 6 4 4 3 नंतर 5 6 6 4 5 6 6 4 3 5 7 3 3 5 7 आणि 3 4 5 7 4 5 7 6 4 3 6 4 आणि 3 5 4 4 5 4 4 आणि शेवटी आहेत 7. आता ताळ्याच्या खुणा झाल्या. आता वारंवारता लिहून काढू.
हे 5 अधिक 5 येतील 10. 5 अधिक 5 10 आणि 1 11. वारंवार 4 रोपं लावले आहेत, संख्याची वारंवारता 11. नंतर 5 रोपांची वारंवारता येईल 11. 6 रोपांची वारंवारता येईल 7 आणि 7 रोपांची वारंवारता येईल 6. आता एकूण वारंवारतेची बेरीज म्हणजे सिग्मा एफ आय 10 अधिक 11 21, 21 अधिक 11 हे होतील 32, 32 अधिक 7 39, 39 अधिक 6 45. तर एकूण वारंवारतेची बेरीज येथे 45. इथं 45 विद्यार्थ्यांनी ही रोपं लावली होती. ही बेरीज 45 आली, पण ही बेरीज 45 येणं महत्वाचं नाही. या वारंवारता ज्या त्या संख्येच्या बरोबर आल्या पाहिजेत. तर आज आपण सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, चौथा आणि 5वा या 4 प्रश्नांची तयारी केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.